घडीची सगळ्यात अजून एक महत्त्वाची बातमी, रुपाली चाकणकर यांना समन्स बजावण्यात आलेला आहे चौकशी करता। खरातच्या खास भक्तांना, निकटवर्तीयांना समन्स बजावण्यात आलाय। 8 लोकप्रतिनिधी अधिकारी एसआयटीच्या रडारवर आहेत अशी माहिती या घडीची सगळ्यात मोठी बातमी आता न्यूज 18 मराठीवर तुम्ही बघताय। सुनावणी दरम्यान 3 पक्षकार होते, त्या तिघांनी आपापली भूमिका मांडली। एक सरकारी वकील एसआयटीच्या बाजूने, दुसरं म्हणजे आरोपीचे वकील आणि तिसरं म्हणजे पीडितेचे वकील। त्यांनी असं म्हटलंय की फक्त महिलांचा लैंगिक शोषण नाही झालंय, त्यांना धमकावलं गेलेलं आहे, त्यांच्यावर अत्याचार केले गेलेले आहेत, वारंवार त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा, त्यांच्या मानसिक खंचीकरणाचा फायदा उचलला गेलेला या खरातकडनं। त्यामुळे ही बाब लक्षात घेतली पाहिजे आणि फक्त 9 ते 10 गुन्हे दाखल झालेत असं नाही, तर जवळजवळ 50हून अधिक फोन आलेले आहेत तक्रारीचे। कॉलवर सुद्धा म्हणजे जी हेल्पलाईन दिलेली होती ती सुद्धा असं सुद्धा समोर येत आहे। प्रशांत यांच्याशी आपण अधिक बोलूया। प्रशांत, या घडीला महत्त्वाची बातमी आहे, रुपाली चाकणकर यांना एसआयटीचा समन्स गेलेला आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सुद्धा समन्स गेलेला आहे, काय सांगाल? स्वर्ण, अत्यंत धक्कादायक गोष्टी खरं तर समोर येत आहेत तपासात एसआयटीच्या। आणखीन या पूर्ण तपासाच्या पार्श्वभूमीवर एसआयटी जवळपास 56 लोकांची चौकशी करणार अशी प्राथमिक माहिती समोर येते। त्यासाठी वेगवेगळे टप्पे आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये 11 ची तपासणी केली जाणार आहे। याच्यामध्ये राजकारणी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, शासकीय अधिकारी सुद्धा आहेत आणि खरातचे काही नातेवाईक आणि निकटवर्तीय सुद्धा आहेत। रुपाली चाकणकर आपल्याला माहिती आहे गेल्या अनेक वर्षांपासून अशोक खरात यासोबत कनेक्ट आहेत। त्याच्या प्रत्येक कार्यक्रमात, संस्थेत, सगळ्याच ठिकाणी त्यांचा सहभाग होता आणि रुपाली चाकणकर यांची चौकशी करण्याचा निर्णय हा विशेष तपास पथकाने घेतलाय। रुपाली चाकणकर यांची चौकशी होणार, नेमका अशोक खरातच्या सगळ्या कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग होता का, कोणत्या कोणत्या संस्थेवर रुपाली चाकणकर कार्यरत होत्या आणि त्या का होत्या, आणखीन अशोक खरातकडे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या महत्वाच्या व्यक्तींसोबत सुद्धा रुपाली चाकणकर यांचे फोटो आणि व्हिडिओज आहेत। त्यामुळे या सगळ्यांना रुपाली चाकणकरच घेऊन आल्या होत्या का, हा सुद्धा तपासाचा एक मुद्दा असणार आहे। आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना जो वेगवेगळ्या व्यक्तींनी आरोप केलेला आहे की तिथल्या पीडितांना सुद्धा रुपाली चाकणकर अशोक खरातकडे पाठवत होता का, तर या सगळ्या ज्या आरोपांची छाननी करण्यासाठी, तपासणी करण्यासाठी रुपाली चाकणकर यांच्या सोबत होणारी चौकशी ही सगळ्यात महत्वाची नक्कीच मानली जाते। अर्थातच प्रशांत, मी तुम्हाला काही क्षणासाठी थांबवते, पण तुम्ही असेच सोबत राहा। रुपाली ठोंबरे आपल्या सोबत आहेत। रुपाली जी, आपण गेले काही दिवस सातत्याने मागणी करत होतात की त्यांची चौकशी झाली पाहिजे, समन्स पाठवलं गेलेलं आहे आता रुपाली चाकणकरांना चौकशी संदर्भातलं, तुमची प्रतिक्रिया? मी या बोंधू बाबा प्रकरणात पहिल्यापासून सांगत होते, कायदेशीर प्रक्रियेमध्ये याच्यामध्ये रुपाली चाकणकर या आरोपी आहेत, त्यांचा असलेला सहभाग, त्यांचे असलेले प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजेरी, त्यांना माहिती असलेले हे सगळे बोंधू बाबाची वर्तन ही त्यांच्या त्या पुराव्यामधनं पुढे होते। आणि सगळ्यात महत्वाचं की त्या बोंधू बाबाने जवळजवळ 1,500 ते 2,000 महिलांच्या वर शोषण केलेलं दिसते त्याच्या, आणि त्या महिला कुणाच्या विश्वासावर जात होत्या, तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर नाही, राज्य महिला आयोग पद, त्या पदाच्या अध्यक्षा तिथं त्यांच्या सोबत समवेत दिसायच्या। त्यामुळे महिलांना तो विश्वास यायचा आणि मग हा बोंधू बाबा काय त्यांना बोलवून थापून खोटं बोलून त्यांच्यावर ज्या पद्धतीने त्याने अन्याय अत्याचार केले हे सगळ्या जगासमोर आलेले आहेत। त्याच्यामुळे कायद्यानुसार त्या आरोपीच होतात आणि तेच निवेदन मी दिलेलं आहे। त्यांच्याबरोबर ट्रस्टवर असणारे प्रत्येक ट्रस्टी आरोपी होतात, हेही लक्षात घ्या। तुम्ही कुठल्या एका जबाबदार संस्थेवर आहे आणि तुम्हाला माहित नाही त्या संस्थेचा व्यवहार कसा चाललाय, त्यांचं वर्तन कसं आहे। एखादा जरी घटना यांना कळली असती तर त्यांनी त्याच्यावर बोंधू बाबावर कारवाई करायची होती। आणि अजून एक रुपाली जी, असं वाटतं की रुपाली चाकणकर यांच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून कोणी मोठी लोक, मोठे नेते असे आहेत जे खरातला पाठीशी घालत होते असं वाटतं? एक लक्षात घ्या, त्या बोंधू बाबाचे फोटो प्रत्येक जणाबरोबर आहे। मग तो गृहमंत्री अमितजी शाह सोबत पण आहे, तो दिल्लीला गेला होता, तो दाखवत होता की माझे कनेक्शन किती मोठमोठे आहेत, परंतु त्या फोटोमध्ये नेते आहेत म्हणून आरोपी करता येत नाही। बरं, हे माझं राजकीय वक्तव्य नाहीये,
मी हे कायदेशीर वक्तव्य तुम्हाला सांगते, कायदा सांगतेय बर. की समजा उद्या तुमचा किंवा माझा फोटो त्याच्यासोबत असता आणि तो फोटो व्हायरल झाला, त्या फोटोच्या माध्यमातून आपण त्याच्याशी त्याच्या गुन्ह्यामध्ये कुठं कुठं आपला सहभाग आहे, हस्तक्षेप आहे, हे पण प्रूव्ह होणं गरजेचं असतं प्राथमिक तपासामध्ये. नक्की. त्याच्यामुळे सगळ्यांचेच फोटो आहेत म्हणून सगळ्यांनाच आरोपी करा तर नाही. ज्यांचा डायरेक्टली त्याच्याशी हितसंबंध आहे, ज्या पैशाची संबंध आहेत, एकत्रित प्रॉपर्टी आहे, नक्की. त्याच्यानंतर स्वतः किंवा त्या आयोगाने संस्थेच्या विश्वस्त सुद्धा राहिलेल्या आहेत, माजी असल्या तरी त्या विश्वस्त सुद्धा होत्या. रुपाली जी, आमचे सहकारी प्रशांत बाग आपल्याशी बोलतायत. प्रशांत. रुपालीजी, खरं तर म्हणजे तुमच्या आरोपांनी एक मोठी राळ उठवलेली आहे. अर्थात त्या आरोपांच्या माध्यमातून चौकशी सुद्धा जोरात सुरू होत आहे. तुम्ही जे जे आरोपामध्ये आरोप केलेले आहेत ते सगळे मुद्दे हे तुम्ही एसआयटीला सुद्धा तुम्ही सादर केलेले आहेत, तिथेही थेट मागणी केली आहे? हो, मी परवा जेव्हा नाशिकला गेलो होतो आम्ही, तेव्हा एसआयटीला प्रमुख तेजस्विनी सातपुते आणि सीपी साहेब, कर्णिक साहेब यांना मी लेखी झाशीची राणी प्रतिष्ठान माझ्या एनजीओवर हे त्यांना दिलेलं आहे. मी त्यांना हेही सांगितलेलं आहे, कारण का मी स्वतःच क्रिमिनल लॉयर आहे, लक्षात घ्या, आणि प्रॅक्टिसिंग लॉयर आहे. जर तुम्ही कुणाच्या दबावाला बळी पडून जर दाबण्याचा प्रयत्न केला तर मला कायदेशीर शस्त्र म्हणजे हायकोर्टामध्ये तुमच्या सगळ्यांच्या विरोधात याचिका दाखल करावी लागेल. परंतु आम्हाला एसआयटीच्या ज्या प्रमुख आहेत त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे करणार नाही. आयजी त्यांचे दाते साहेब, त्याच्यानंतर सीएम साहेब यांनीही सांगितलेलं आहे की कोणालाही या गुन्ह्यामध्ये ज्या आरोपी जे आहेत दिसतायत नक्की. त्यांना कोणालाही सोडायचं नाही. नक्की. प्रशांतजी धन्यवाद आणि रुपालीताई आपले सुद्धा धन्यवाद. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत आणि खराच संदर्भात 10 मिनिटांमध्ये काय निकाल येतो हेही बघायचं. एक छोटा चैत्र एकादशीच्या सोहळ्यानिमित्त पंढरपूरमध्ये भक्तीचा मेळा रंगलेला आहे. सकाळपासूनच विठ्ठलाच्या दर्शनाकरता भक्तांनी रांगा लावल्या आहेत. एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरामध्ये 11,000 सूर्यफुलांचा सुंदर असा देखावा तयार करण्यात आलाय. म्हणजे गाभारा जो आहे त्याला सजावट 11,000 सूर्यफुलांनी करण्यात आलेली आहे. रामकृष्ण हरी. आज चैत्र शुद्ध एकादशी आहे आणि आज पहाटे मंदिर समितीचे सदस्य प्रकाश महाराज जमदार यांच्या कुटुंबियांनी पहाटची जी पूजा आहे ती केलेली आहे. आणि विशेष म्हणजे आज 11,000 सूर्यफुलांचा वापर करून ही मंदिरामध्ये सजावट करण्यात आलेली आहे. अत्यंत पवित्र आजचा दिवस आहे, कारण मराठी हिंदू नववर्षाच्या पहिली ही चैत्रवारी आहे. जरी युद्धाचं सावट असलं तरी मात्र विठ्ठल भक्तांचा मेळा नेहमीप्रमाणे भरलेला आहे. राज्यातून परराज्यातून हे भाविक पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत. एकंदरीत आजच्या दिवशी जे श्री विठ्ठलाला हा महानैवेद्य जो आहे पुरणपोळीचा दाखवला जातो आणि त्याची आख्यायिका एक वेगळीच आहे आणि त्याच्या मागचा इतिहास आहे. आजच्या दिवशी सगळे जे पंढरपूरमध्ये येतात, पंढरपूरमध्ये दर्शन घेतात, त्यांचा नित्यक्रम आध्यात्मिक करतात. ज्यांना शक्य नाही आहे मंदिरामध्ये येऊन दर्शन घेणं ते शिखराचं दर्शन घेतात, नामदेव पायरीचं दर्शन घेतात आणि आपली वारी पूर्ण करतात. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, पंढरपूर.